धाराशिव आणि तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट युवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीनं आज महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय युवा संसद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर परीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, आपण सर्व स्टाफ, विद्यार्थी, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी इथं मनपूर्वक स्वागत करतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। धन्यवाद सर। विकसित भारत युवा संसद या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सर्वप्रथम जिल्हास्तरीय फेरी होईल। जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामधून याला विद्यार्थी अपेक्षित होते। तशा पद्धतीच्या सूचना वरून आलेल्या होत्या, विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या होत्या। काही विद्यार्थी बाहेरून आपल्या इथं उपस्थित झालेले आहेत। जेवढे झालेले आहेत त्या सर्वांचं अगोदर स्वागत करतो आणि त्यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांना विनंती करतो की आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेले जे मान्यवर आहेत त्यांचं कृपया आपण स्वागत करावं। सर्वप्रथम बीड येथून आलेले डॉक्टर दीपक मुळे यांचं स्वागत करावं अशी मी प्राचार्यांना विनंती करतो। देव संस्कृत क्लासेसचे संचालक, ख्यातनाम वक्ते, प्राध्यापक डॉक्टर दीपक मुळे आज आपल्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत। त्याचबरोबर आजच्या स्पर्धेचे दुसरे परीक्षक डॉक्टर मकरंद गिरी यांचंही स्वागत प्राचार्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर मकरंद गिरी, लातूर। हेही एक महाराष्ट्रामधील उत्तम वक्ते आहेत। त्याचबरोबर तुळजापूरहून आलेले मान्य विजय देशमुख यांचंही स्वागत करावं असे मी मान्य प्राचार्यांना विनंती करतो। आपल्याच महाविद्यालयातील मान्य शामराज सर यांचंही स्वागत आपण आज परीक्षक म्हणून करावं अशी मी त्यांना विनंती करतो की आजच्या स्पर्धेसाठी ते 5 परीक्षक आहेत। त्याचबरोबर सरांचंही स्वागत या ठिकाणी आज परीक्षक म्हणून आपण आवर्जून करावं अशी मी त्यांना विनंती करतो। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सहदेव रसाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांचंही या निमित्तानं स्वागत करावं। धन्यवाद सर। हा कार्यक्रम असा आहे की सर्वप्रथम जिल्हास्तरीय फेरी होईल, त्यातून 5 स्पर्धक निवडले जातील। ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विधानसभा मुंबई या ठिकाणी सादरीकरण करतील आणि त्यानंतर तिथून 10 स्पर्धक निवडले जाऊन त्यांचं सादरीकरण हे दिल्लीला नवीन संसद भवनामध्ये होणार आहे। काल सरांशी चर्चा करताना सरांना सांगितलं
की ज्यांना या स्पर्धेची इंटेन्सिटी माहिती आहे ती मुलं आवर्जून फोन करून विचारत आहेत की सर स्पर्धा कधी आहे, स्पर्धा कधी आहे, आम्ही इकडून पार्टिसिपेट होऊ शकतो का. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला आवर्जून सांगावं लागलं तरी काही विद्यार्थी मनापासून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. उन्नत भारत विकसित भारत ही केंद्र सरकारनं सुरू केलेली जी अभिनव योजना आहे, या योजनेच्या निमित्तानं जी स्पर्धा होते आहे, या स्पर्धेसाठी आवर्जून महाविद्यालयामध्ये आलेले सर्व स्पर्धक विद्यार्थी, सर्व परीक्षक मंडळ, महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या देशामध्ये परिवर्तन होतंय, बदल होतोय आणि खऱ्या अर्थानं नव्या पिढीचं योगदान नवभारताच्या निर्मितीमध्ये होताना आता दिसून येत आहे. ही जी काही स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशा स्पर्धांमधूनच उद्याच्या भारताचे नेते घडणार आहेत. आमच्या समोर प्रमोदजींची प्रतिमा आहे. ज्या प्रमोदजी महाजनांच्या कर्तृत्वानं ही संस्था चालते, ते प्रमोदजी अशा स्पर्धांमधूनच देशाचे महान नेते बनले, आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक बनले. त्यामुळे आपलं कर्तृत्व असेल, आपलं वक्तृत्व असेल, या वक्तृत्वामधनंच आपलं कर्तृत्व फुलणार आहे, आपलं नेतृत्वही फुलणार आहे. आणि म्हणून या स्पर्धेला आपण सर्वांनी गांभीर्यानं घ्यावं अशी मी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. या स्पर्धेमध्ये सहभागी असणारे जे काही स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, हे स्पर्धक स्पर्धेच्या नियमांप्रमाणे आपली मांडणी या ठिकाणी करतील. स्पर्धा आहे, स्पर्धेला नियम आहेत, नियमांची चौकट आहे, त्या चौकटीत राहून आपल्याला आपल्या विषयाची मांडणी करायची आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांनी आयुष्याची अनेक वर्ष खर्च केलेली आहेत, अशी जाणती माणसं या ठिकाणी परीक्षक म्हणून मंचावर विराजमान आहेत. आणि म्हणून त्यांच्या पसंतीला आपल्याला उतरायचं आहे. आपल्या मनातलं जे काही आहे ते नेमकेपणाने या ठिकाणी आपण ठेवायचं आहे. तेव्हा अगोदरच बराच उशीर झालेला आहे. मी फार माझ्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी वेळ घालवत नाही. सर्व स्पर्धकांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या स्पर्धेचं नीटनेटकं असं आयोजन या ठिकाणी होतं आहे. त्याबद्दल विभागाचेही मी अभिनंदन करतो आणि सर्व स्पर्धकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्पर्धा म्हणजे वक्तृत्वाच्या सादरीकरणासाठी या ठिकाणी दिलेला वेळ आहे 3 मिनिटांचा. 3 मिनिटामध्ये आपण आपलं भाषण संपवायचं आहे. भाषण कसं असावं त्या संदर्भानं मी डॉक्टर दीपक मुळे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वाक्चातुर्याचे आराध्य वाग्देवतेला स्मरून आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या वर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय, माझ्या उजव्या बाजूला एक प्रशांत आहेत, डाव्या बाजूला एक प्रशांत आहेत. या 2 प्रशांताच्या मध्ये एक दीपक छोटासा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. प्राचार्यांशी
त्यांच्या एकंदरीत आवाक्याचा विचार करता त्यांच्याशी जी चर्चा झाली त्यावरून तरी माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जर या महाविद्यालयात शिकत आहात आणि शिकवत आहात तर तुम्ही नशीबवान आहात. त्याचं दुसरं कारण समोर प्रमोदजी आहेत आणि ते माझ्याकडे पाहतायत. ही भावनाच माझ्या खरं तर मला शहारे आणणारी आहे. त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या महाविद्यालयात येऊन मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आधी सर्वप्रथम आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि समोर बसलेल्या स्पर्धकांना एवढंच सांगतो की वक्तृत्वाबद्दल असं म्हटलं जातं की शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. 100त एखादा शूर निर्माण होईल, 1000त एखादा विद्वान असेल, पण वक्ता मात्र 10,000त एखादा असतो. आणि हा दशसहस्रेषु वक्ता जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्याकडे काही गुण असणं फार गरजेचं आहे. वक्तृत्व 4 प्रकारचं असतं असं म्हटलं जातं की उद्बोधकम प्रेरकंच रंजकम ज्ञानदम तथा चतुर्विधम ही वक्तृत्वम सर्वमेकत्र दुर्लभम. वक्तृत्व 4 प्रकारचं असतं. एक आहे उद्बोधक, काही वक्ते असे असतात ते बोलले की उद्बोधन होतं. दुसरं आहे प्रेरकम, काही वक्ते बोलतात ज्यांच्या बोलण्यातून प्रेरणा निर्माण होते आणि आपण काहीतरी करायला लागतो. तिसरं आहे रंजकम, म्हणजे काही वक्त्यांचं ऐकत राहावं असं वाटतं, मनोरंजन होतं. आणि चौथा प्रकार आहे तो ज्ञानदम, जे ज्ञान देत राहतात, ज्ञानम ददाती इति ज्ञानदम. असे 4 प्रकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो वक्ता दशसहस्रेषु वक्ता मानला जातो. आणि तुम्हाला सगळ्यांना असा दशसहस्रेषु वक्ता होण्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण असं म्हणतात. या स्पर्धेसाठी आणलेले परीक्षक नेमके कोण आहेत याचा साधारणतः अंदाज यावा स्पर्धक मित्रांसाठी, म्हणून खास मी त्यांना या मनोगतासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. खरं तर परीक्षकांचं भाषण हे स्पर्धा संपल्यानंतर असतं. आपण खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल आपले आभार. आपण सर्वजण या उद्घाटनपर कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं प्राचार्यांच्या परवानगीने या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर स्पर्धेबद्दलची जी माहिती आहे सुतोवाच आहे ते तुम्हाला केलं जाईल आणि यानंतर स्पर्धा सुरू होईल. धन्यवाद सर. आजच्या या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी युवा संसदसाठी जे परीक्षण केलं जाणार आहे त्याची मार्किंग स्कीम तुम्हाला सांगतो मी. एकूण 100 मार्कांचं परीक्षण होणार आहे. 5 परीक्षक आहेत. प्रत्येक परीक्षक हा 100 मार्कांचं परीक्षण करेल. त्याच्यामध्ये 20 गुणांसाठी असेल कंटेंट रिलेव्हन्स. तुम्ही कंटेंटशी किती योग्य पद्धतीने बोलताय, त्याच्या संदर्भाने किती योग्य पद्धतीने बोलताय, त्यासाठी कंटेंट रिलेव्हन्ससाठी 20 मार्क्स आहेत. त्यानंतर क्लॅरिटी आणि स्ट्रक्चर, तुम्ही जी मांडणी करताय ती मांडणी किती योग्य पद्धतीने केलेली आहे आणि सुस्पष्ट पद्धतीने केलेली आहे, यासाठी 15 गुण दिलेले आहेत. त्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन अँड बॉडी लँग्वेज, या ठिकाणी आल्यानंतर तुमची देहबोली, उच्चारशैली वगैरे सर्व गोष्टींसाठी 25 गुणांचं गुणांकन आहे. त्यानंतर इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, या ठिकाणी तुम्ही किती वेगळ्या पद्धतीचे वेगळे विचार मांडताय त्यासाठी 20 गुणांचं गुणांकन आहे. नाविन्यपूर्ण विचार आणि किती वेगळ्या पद्धतीने मांडताय त्यासाठी 20 गुण आहेत. त्यानंतर लँग्वेज अँड फ्लुएन्सी, तुम्ही या ठिकाणी जी भाषा वापरताय ती भाषा किती सहजपणानं बाहेर पडते, भाषेची शुद्धता किती आहे यासाठी लँग्वेज अँड फ्लुएन्सी, सहजपणा भाषेमध्ये किती आहे यासाठी 10 गुणांचं गुणांकन होणार आहे. आणि त्यानंतर ॲडरन्स टू टाईम, तुम्ही ते वेळेमध्ये पूर्ण करताय की नाही, 3 मिनिटांच्या मर्यादेमध्ये पूर्ण करताय की नाही, यासाठी 10 गुणांचं. असं एकूण 20 अधिक 15 अधिक 25 अधिक 20 अधिक 10 अधिक 10 एकूण 100 गुणांचं गुणांकन तुमचं या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 16 जणांनी नावनोंदणी केलेली आहे. आणखीन काही स्पर्धक आलेले आहेत, त्यांची या ठिकाणी भाषणं होतील. सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो मानसी सतीश कोलंदर, स्पर्धक क्रमांक 1. आदरणीय मान्यवर व शिक्षक वर्ग यांचं मी मनापासून आभार मानते की आम्हाला ही संधी दिली बोलण्याची आणि हा विषय मांडण्याची पण संधी दिली, याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. आता मी तुम्हाला या काळात घेऊन जाणार आहे ज्या काळात लोकशाही होती पण अधिकार नव्हते,
संविधान होतं पण अधिकार नव्हते. नागरिकांना निवडून दिलेलं सरकार होतं पण लोक शांत बसली होती. हो, मी 25 जून 1975 याच दिवसाची तुम्हाला आठवण करून देत आहे. ही तारीख आपल्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक वेगळी ओळख घेऊन उभी आहे. या दिवशी मला एक प्रश्न पडलाय की ही फक्त एक राजकीय घटना म्हणून आपण पाहतो का? ही राजकीय घटना नसून ही भारताची कसोटी, लोकशाहीची कसोटी असून ती आपण कशा प्रकारे पाहतो, ह्या घटनेला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा वेगवेगळा असू शकतो. माझा पहिला मुद्दा असा आहे की लोकशाहीचा श्वास त्याच्यामध्ये गुदमरला. लोकशाहीचे मूलभूत हक्क जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, जे निलंबित करण्यात आले, त्यातील अधिकार म्हणजे पत्रकारितेवरचा जे रद्द करण्यात आले. रद्द म्हणजे जे सरकार मान्य असेल तेच फक्त पत्रकारितांनी छापलं पाहिजे असं त्यामध्ये सांगितलं गेलं. नागरिकांना तुरुंगात टाकलं, विरोधकांना त्यांचं मत मांडण्यास बंदी करण्यात आली. मला एवढंच वाटतं की नागरिकांना त्यांचं मत मांडण्याची पण भीती वाटू लागली. जेव्हा शब्द बंद केले जातात तेव्हा लोकशाही मुकी होते. माझा दुसरा मुद्दा न्यायपालिकेची एक चुकीचा निर्णय ही देखील याच्यावरती कसा आपण धडा शिकू शकतो. त्यातील पहिला ADM जबलपूर मध्ये झालेले केस प्रकरण, उच्च न्यायालयाने सुद्धा त्यातील निर्णय असा दिला होता की आर्टिकल 21 हा रद्द करण्यात आला. म्हणजेच काय, तर स्वतंत्रता आणि जीवन जगण्याचे हक्क देखील आपण सरकारवर अवलंबून घेतले पाहिजे होते का? तर नाही. ते हक्क आपल्याला मिळले पाहिजे होते आणि तो हक्क आणि तो निर्णय हा चुकीचा होता. हे सरकारनेही मान्य केले काही वर्षानंतर, जेव्हा 1978 मध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर जनतेनेही दाखवून दिले की तुम्ही आणीबाणी लावू शकता पण तो शेवटचा निर्णय हा जनतेवरच अवलंबून असू शकतो. त्यातील दुसरा मुद्दा 44ची घटनादुरुस्ती. 44व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 21 आणि 20 याच्यावरतीही सुद्धा निलंबन टाकू शकत नाही असेही दाखवण्यात आले. त्याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्यता आणि जीवन जगण्याची पद्धत व बोलण्याची मुभा आपल्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. जर तुम्ही विचार करा, आजच्या काळात तुम्हाला सांगितले सोशल मीडियावरती सरकारविरुद्ध पोस्ट टाकल्यावर तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं किंवा तुम्ही त्याविषयी बोललं जाऊ शकत नाही, तर हे चुकीचं नाही का? आपल्याला तेवढं बोलण्याची मुभा असू शकते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वेळ 3 मिनिट 30 सेकंद. यानंतर समर्थ अंदप्पा कुंभार, श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी. समर्थ कुंभार. नमस्कार माननीय अतिथिगण और मेरे प्रिय साथियों, आज मैं आपातकाल भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी परीक्षा विषय पर मेरा विचार प्रस्तुत कर रहा हूँ। 25 जून 1975 में तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी ने इस देश में आपातकाल की घोषणा की है। उस समय पर भारत के राष्ट्रपति फारुद्दीन अली अहमद थे, जिन्होंने संविधान के अनुच्छेद 3 से 52 के अंतर्गत आपातकाल की घोषणा पर हस्ताक्षर किए। वो आपातकाल 1975 से 1977 तक चला। इस दौरान में नागरिकों को मौलिक अधिकारों को निलंबन कर दिया, अभिव्यक्ति और स्वतंत्रता पर रोक लगा दिए और सेंसरशिप लागू किए और विरोधी दलों को और प्रमुख नेताओं को जेल में डाला। प्रमोद जी महाजन जैसा और अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद जी महाजन और मोरारजी देसाई, लाल कृष्ण आडवाणी जैसा प्रमुख नेताओं को गिरफ्तार किया गया और इलाहाबाद के उच्च न्यायालय रायबरेली का चुनाव बेकायदेशीर किया था। पूरा देश में भय और असंतोष का वातावरण था।
लेकिन लोकतंत्र है सर्वोच्च है, सत्ता में बैठे लोग भी संविधान के मर्यादा में रहकर ही काम करना चाहिए। यहाँ तानाशाही और बर्दाश्त नहीं की जाती। लेकिन 1977 में आम चुनाव में जनता ने लोकतंत्र की ताकत दिखा दी। अपने मत के माध्यम से साबित कर दिया इस देश में लोकतंत्र की जड़ें बहुत गहरी है। इसके बाद आपातकाल ये समाप्त हुआ और नए सरकार का गठन हुआ। हम सबको मैं यही कहना चाहता हूँ कि लोकतंत्र और मजबूत करना चाहिए। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। एक मिनिट 50 सेकंद. यानंतर अल्फिया कनकट्टू, स्पर्धक क्रमांक 3, अल्फिया कनकट्टू. वो दौर भी देखा था जब खामोश था हिंदुस्तान, वो दौर भी देखा था जब खामोश था हिंदुस्तान। आवाज़ें कैद की गई थी, आवाज़ें कैद की गई थी स्थाई पर और प्रतिबंध था महान। पर सच्चाई की लौ कभी बुझी नहीं उस रात में, पर सच्चाई की लौ कभी बुझी नहीं उस रात में। वो रात ही तो बनी सबक आज़ादी के बाद में। यहाँ उपस्थित सभी मान्यवरों का मेरा सादर नमस्कार। मैं अल्फिया कनकट्टू आज आपके सामने भारतीय आपातकाल के 50 वर्ष भारतीय इतिहास के लिए सबक, इस विषय पर मैं अपना मत मानना चाहूँगी। 25 जून 1975 की वो रात थी जब सारा देश सो रहा था और भारत के तत्कालीन प्रधानमंत्री ने संविधान के अनुच्छेद 352 के तहत आपातकाल की घोषणा की थी। ये वो समय था जब देश की आवाज़ बंद की गई थी, अखबारों की स्याही सूख गई थी और आम नागरिकों के वोट सील दिए गए थे। ये वो समय था जब नागरिकों को यह एहसास हुआ कि लोकतंत्र कितना नाजुक और कितना कीमती है कि एक साइन किए गए आदेश से हमारी पूरी आज़ादी छीन गई। यह हमें सिखाता है कि लोकतंत्र को बचाना उतना ही कठिन है जितना कि उसे पाना। उस अंधेरे दौर में कई और आवाज़ें थी जो झुकी नहीं। जयप्रकाश नारायण जैसे नेताओं ने सत्य और न्याय की मशाल जलाई रखी और उन्होंने कहा था कि यह सत्ता जनता की है और जनता जब चाहे इसे बदल सकती है। आज इस आपातकाल को 50 वर्ष पूरे हो चुके हैं और हम एक नए भारत में जी रहे हैं जहाँ तकनीक है, सोशल मीडिया और अभिव्यक्ति की स्वतंत्रता है। परंतु प्रश्न तो यह है मान्यवर कि क्या हम सच में इस स्वतंत्रता की कदर करते हैं? क्या हम सच में अपने स्वतंत्रता के प्रति जिम्मेदारियां निभा रहे हैं? क्या हम सच बोलने की ताकत रखते हैं? लोकतंत्र केवल वोट देने से नहीं चलता, ये चलता है तो सत्य, सहनशीलता और नागरिक सजगता से। हमें अपने विचारों की स्वतंत्रता, अभिव्यक्ति के अधिकार और न्याय की गरिमा को जीवित रखना पड़ेगा। क्योंकि अगर जनता जागरूक है तो लोकतंत्र अमर है। मान्यवर अगर नज़र को बदला जाए तो नज़ारे भी बदल जाते हैं। अगर सोच को बदला जाए तो सितारे भी बदल जाते हैं। कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं होती, केवल दिशा को बदल दिए तो किनारे भी बदल जाते हैं। और ऐसे ही दिशा की ज़रूरत है हम युवाओं को, क्योंकि हम युवा हैं और इस देश की जिम्मेदारी नहीं है हमें आगे ले जाने की, बल्कि हमारी जिम्मेदारी है इस देश को आगे ले जाने की। तो एक युवा होने के नाते हम सिर्फ एक कदम भी अपने देश की ओर उठाते हैं, एक कदम भी हमारे देश की ओर उठाते हैं तो हमारा देश तो यूं ही आगे दौड़ पड़ेगा। अंत में मैं यही कहना चाहूँगी कि कोशिश की थी आवाज़ दबाने की, पर हौसला टूटा नहीं। छीन ली गई थी आज़ादी मगर इरादा झुका नहीं। आज 50 वर्ष बाद भी सीख वही पुरानी है। जनता हमारे लोकतंत्र जनता से है और जनता ही इसकी कहानी है। धन्यवाद। वेळ 3 मिनिट 12 सेकंद. यानंतर स्पर्धक क्रमांक 4 वैभवी ठाकर.
Very good morning to all of you. I am Thakar Vaibhavi from Venkatesh Mahajan Senior College Dharashu. Stand here to speak on a very crucial chapter in Indian democratic journey, the emergency of 1975 to 1977, the era of emergency and the lessons for Indian democracy. I am not here to narrate history. I am here to warn democracy. On 12 June 1975, Allahabad High Court found Prime Minister Indira Gandhi guilty of malpractice. She was disqualified from handling public services for 6 years. This judgment created a very big political crisis. Instead of stepping down, Prime Minister advised the President to declare national emergency under Article 352 claiming internal disturbance. But with one decision, one signature, one abuse of power by Prime Minister, world largest democracy reduced to a constitutional dictatorship. No tanks on the street, no cop dictate, only the misuse of the constitutional. The national emergency is not about the national security, it is about the political insecurities. Courts were silenced, opposition leaders were jailed, newspapers were censored, citizens were stripped on their dignity, and the worst part, all of this was legal. This is a brutal truth. We all know every pandemic era taught us lessons. What about emergency? First, democracy can die legally. That is why it requires constant vigilance. The emergency proved that democracy doesn't always die with violence. Sometimes it dies with procedures, notification, constitutional loopholes. It is overshadowed. Legality becomes an weapon against liberty. That is why constitutional morality matters. Second, fundamental rights are not favored. During emergency, Indians were told, you have rights only when state allows you to have them. This exposed a terrifying reality. Rights without protection are meaningless. That is why liberty once taken never returned easily. That is why freedom of citizens should never be taken for granted. Third, silent press is a dangerous press. During emergency, newspapers were forced to leave blank spaces instead of printing truth. Democracy lost its voice. If press is frightened, press doesn't inform citizens, it manufactures obedience, and people become blind, and blind nation is easy to rule but impossible to respect. Fourth, court must be courageous, not convenient. During emergency, judiciary failed the citizens. When people asked, do we have still right to life, the answer they received was silence, and the silence still echoes. The luxurious judiciary is an independent judiciary, but judiciary is the last shield between the people and the tyranny. We have to understand this. Fifth, people are the ultimate power. When people did something extraordinary during the emergency, they didn't burn buildings, they didn't seek revenge, they voted authoritarianism out of power. When election was held in 1977, people showed their power though balanced. The ruling government was defeated by proving that Indian democracy, though tested, still strong. The new government brought 44th constitutional amendment, which became a shield against future misuse. This single act proved something extraordinary. You can jail leaders, censor newspapers, suspend rights, but you cannot permanently suppress the will of the people. Why this today matter? The emergency is not just a history, it is a warning label. Whenever dissent is mocked, whenever institutions are weakened, whenever criticism banned as anti-national, remember 1975. Democracy doesn't collapse overnight, it encores silently, slowly, and legally. 50 years later, emergency asks us one uncomfortable question: are we citizens or just subject with voting cards? Indian democracy survived. The emergency is not because of those in power, but in spite of them. That is why, let us honor that survival by staying alert, questioning mind, defending liberty, even it is inconvenient, because history taught us a brutal truth that the greatest threat to democracy, it is not just a dictatorship, it is a public silence. Finally, never concentrate power in one institution or individual, because when checks and balance weaken, democracy collapse. That is why power must always be balanced by accountability. Second, never treat dissent as disloyalty. Questioning power is a democratic right, not a crime. Third, never allow constitutional provision to override constitutional morality, because what is legal is not always legitimate. Fourth, never suppress the press or civil society, because without them, citizens lose their voice. Fifth, and most important, Constitution is not just a document, it is a protective shield and life guide of the people. Because of that, as a responsible citizen, it's our duty to protect constitutional value like liberty, fraternity, equality, dignity, unity, and integrity. At last, my golden suggestion to all of you: execute ethically, do what is right, because it is right. Thank you. Jai Hind, Jai Bharat. हॅलो, स्पर्धकाने घेतलेला वेळ 4 मिनिट 33 सेकंद. यानंतर स्पर्धक क्रमांक 5 आयेशा असलम अत्तार.
स्पर्धा क्रमांक 5 आयशा असलम अत्तार. स्टार्ट. जब जब इतिहास के पन्ने पलटे जाते हैं तब कुछ अध्याय गर्व से भरे होते हैं और कुछ चेतावनी बनकर खड़े हो जाते हैं. वह 1975 का दौर हमें याद दिलाता है कि लोकतंत्र कभी भी अपने आप सुरक्षित नहीं रहता. उसे सुरक्षित रखते हैं जागरूक नागरिक, क्योंकि लोकतंत्र की ढाल भी हमें और उसकी ताकत भी हम ही है. नमस्कार, दिस इज आयशा अत्तार, a BSc first year student from Venkatesh Mahajan Senior College, Dharashu. Today, I stand here to speak on the topic 50 years of emergency, lessons for Indian democracy. Democracy is the pride of our India. It is the system where every citizen has a voice, a right, and the freedom to express their thoughts. But history reminds us that democracy must always be protected and cannot be taken for granted. In 1975, our country went through one of the most challenging periods in its history. Meanwhile, Prime Minister Indira Gandhi faced a major setback when the Allahabad High Court found her guilty of electoral malpractice in 1975. On the night of 25th June 1975, a national emergency was declared under the Article 352 of the Constitution, citing internal disturbance. When the emergency was declared, many fundamental rights were restricted. Many politician leaders were arrested. Many citizens were detained. Also, citizens lost the freedom to speak freely. The press faced a censorship heavily, and mostly newspapers could not publish news without government approval. So imagine a country where truth had to take permission before being printed. This period showed that how quickly democratic freedoms can be restricted when the checks and balances weaken. In January 1977, elections were announced. Many were uncertain whether democracy would truly be restored or not. But the people of India demonstrated the real power, the true power of Indian democracy. This showed that in the general elections, the ruling government was defeated and a new government was formed under Morarji Desai. This peaceful transition of power was historic because it is proved that even after many suppressions, the democratic values remained alive in the hearts of every citizen. So India showed the world that democracy is not fragile, it is resilient. However, the story of that time is not only about restrictions, it is also about the strength of the people of India. Even in difficult times, the belief in democracy did not disappear, and the Constitution remained the guiding light for the nation. The emergency taught our country some powerful lessons. First one, the Constitution is the backbone of our democracy, and it must always be respected and protected. Second one, the institutions like judiciary, media, and parliament must remain strong and independent so that power never becomes absolute. And lastly, citizens must remain aware, responsible, and courageous, because the democracy is not only protected by politician leaders, it is protected by the millions of responsible, aware, and courageous citizens across the country. Today, when we look back after 50 years, we do not remember only a difficult chapter in history. We remember the lesson it gave us. It reminded us that freedom is precious, but it must always be defended. As young citizens of this country, we must promise ourselves that we will protect our democratic values, respect our constitution, and stand for the truth and justice. Because the future of our democracy will not be written only inside Sansad Bhavan. It will be written by millions of courageous, responsible, and aware citizens across the India. So let us remember the past, learn from it, and work together to build a strong and better democracy for the future.
थैंक यू सो मच. जय हिंद. स्पर्धकाचा वेळ 4 मिनिट 52 सेकंद. खूप काही बोलायचं असल्यामुळं कदाचित वेळ वाढत चाललेला असावा, तयारी भरपूर केल्यामुळं. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूयात. यानंतर अंकिता शहाजी येडके, स्पर्धक क्रमांक 6. अंकिता शहाजी येडके. आदरणीय मुख्य अतिथि, माननीय शिक्षकगण और मेरे प्रिय साथियों, आदरणीय मुख्य अतिथि और मेरे प्रिय हाँ, कहीं सुराग नहीं है किसी भी कातिल का, कहीं सुराग नहीं है किसी भी कातिल का, लहू लोहान मगर शहर का नज़ारा है. ये लहू था लोकतंत्र का और कातिल थी लोकतंत्र की सबसे ऊंची कुर्सी. और ये बात है 1975 की. आज 47 साल बाद में लोकतंत्र के सबसे काला पन्ना फिर से खोलना चाहती हूँ. 25 जून 1975, जब 21 महीनों के लिए डेमोक्रेसी के हाथ पैर तोड़ के उसे अपाहिज बना के खुदगर्जी की काली कोठरी में बंद करके उसे सड़ने गलने और मरने छोड़ दिया था. पर 1975 से पहले आइए 15 अगस्त 1947 से आती हुई एक आवाज़ को सुनते हैं. ये आवाज़ है भारत के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू की. एट द स्ट्रोक ऑफ द इंडिया व्हेन द वर्ल्ड स्लीप इंडिया विल अवे लाइफ एंड फ्रीडम. जब आधी रात को पूरी दुनिया सो रही होगी तब भारत जीवन और स्वतंत्रता के लिए जाग उठेगा. 28 साल के बाद जब पूरी दुनिया सो रही थी तब पंडित नेहरू की बेटी ने पूरे देश को अपने देश की सबसे बड़ी लोकतंत्र की स्वतंत्रता का गला घोट दिया. दूसरे शब्दों में कहे तो अब 25 जून 1975 की रात को रात 12 बजने से पहले ही देश में आपातकाल लग चुका था. और अगली सुबह इंदिरा गांधी ने ऑल इंडिया रेडियो में बताया कि भारत देश में आपातकाल लग चुका है. दूसरे शब्दों में कहे तो अब देश में वही होगा जो इंदिरा गांधी चाहेगी. इंडिया INDIA नहीं, INDIRA होगा. इंदिरा गांधी का यह दमनकारी फैसला भारतवर्ष के नसों में आग बनकर दौड़ने लगा. उनके खिलाफ पूरा विपक्ष, जनता, मीडिया, बड़े बड़े शायर, कवि अपनी आवाज़ बुलंद करने लगे. सदियों की सूखी बुझी राख सुखबुगा उठी. मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है. दो राह समय के रथ पर घर घर का नाद सुनो. कुर्सी खाली करो कि जनता आती है. राष्ट्र कवि कुशंत कुमार, नौजवान कवि, अपनी लेखनी से एक पीरा भरी लेखनी कहते हैं कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, कि इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. इस तरह 25 जून की पूरी कहानी मैं आपको बताती हूँ. इंदिरा गांधी और सिद्धार्थ शंकर रे, ये सिद्धार्थ शंकर रे जो आपातकाल का जो आइडिया था वो इनका ही था. तो इन्होंने हुआ यूँ था कि सिद्धार्थ शंकर रे अगली सुबह इंदिरा गांधी को मिलने गए और उन्होंने पूछा कि ये सत्ता विरोधी लहर जो है इसको कैसे कुचलना चाहिए. तो इस पर सिद्धार्थ शंकर रे संविधान के जानकार भी थे और इंदिरा गांधी के वफादार भी थे. तो 1971 में उस टाइम
जयप्रकाश नारायण की लहर आई हुई थी। तो सिद्धार्थ शंकर रे बोले कि मुझे कुछ घंटे दो, मैं सोच विचार करके आपको बताता हूँ। तो वो सोच विचार करके इंदिरा गांधी के पास आते और वो बोलते हैं कि आपातकाल लगा दीजिए। इंदिरा गांधी को उनका आइडिया पसंद आया और उन्होंने आपातकाल लगाने का सोचा। जो नेता राष्ट्रपति बकरुद्दीन अली अहमद के पास जा पहुँचते हैं और इंदिरा गांधी कहती है कि देश संकट में है, आपातकाल लगाइए। तो इस पर राष्ट्रपति कहते हैं कि ठीक है, लगा देते हैं, कागज़ भिजवा दीजिए। और इंदिरा गांधी फिर वापस घर को निकलती है और रातों रात दूध के सहारे कागज़ भेजते हैं राष्ट्रपति भवन। और रात 12 बजने से पहले ही राष्ट्रपति के दस्तखत हो जाते हैं और देश में आपातकाल लग जाता है। इस तरह देश में आपातकाल लग चुका था। लेकिन देश में आपातकाल होना लग जाना एक बहुत बड़ी सबक थी। ये बहुत बड़ी भूल थी, पर इतिहास की भुलाई नहीं जाती। इस भूल से सबक लेना चाहिए। इस भूल से सबक लेना चाहिए और हमारा देश एक नया देश बनाना चाहिए जिस देश में इमरजेंसी नहीं लगाई जाएगी और एक आबाद और खुशमिजाज देश बनेगा। जय हिंद, जय भारत। स्पर्धकाचा वेळ 5 मिनिट 22 सेकंद आणि यानंतर मुस्कान अल्ताफ सय्यद. नमस्कार। यहाँ उपस्थित महानुभाव तथा यहाँ उपस्थित युवा शक्ति, मैं मुस्कान अल्ताफ सैयद, वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय की छात्रा। आज मैं यहाँ आपातकाल के 50 वर्ष भारतीय लोकतंत्र के लिए एक बड़ा सबक इस विषय पर अपने विचार प्रस्तुत कर रही हूँ। इंदिरा गांधी जी ने 1975 में आपातकाल की घोषणा क्यों की? क्योंकि वो अपनी कुर्सी बचाना चाह रही थी। जी हाँ, इंदिरा गांधी जी को चुनाव में वोट चोरी का दोषी पाया गया था। इसीलिए इलाहाबाद हाईकोर्ट ने इंदिरा गांधी जी को किसी भी राजनीतिक पद को ग्रहण करने पर और 6 साल तक मताधिकार करने पर रोक लगाई गई। लेकिन इंदिरा गांधी जी को यह फैसला मंजूर नहीं था। उन्होंने सुप्रीम कोर्ट में अपील की, लेकिन सुप्रीम कोर्ट ने भी इलाहाबाद हाई कोर्ट के फैसले को बरकरार रखा और लेकिन इंदिरा गांधी जी को प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठने की इजाजत दी। इसी वजह से विपक्ष के लोगों ने आंदोलन शुरू किया और इस आंदोलन की तीव्रता को देखकर इंदिरा गांधी जी पूरी तरीके से हड़बड़ा गई और इसी हड़बड़ाहट में 25 जून 1975 को इंदिरा गांधी जी ने आपातकाल की घोषणा की ताकि वही प्रधानमंत्री बनी रहे और लोकसभा चुनाव ना हो। इस आपातकाल के दौरान इंदिरा गांधी जी ने जनता पर बड़े जुल्म किए। विपक्ष के नेता मोरारजी देसाई जी, अटल बिहारी वाजपेयी जी और उनके सभी साथियों को जेल में डाला गया। संविधान को पूरी तरीके से इनकारा था, लोकतंत्र को बुरी तरीके से दबोच दिया गया था। इतना ही नहीं, इंदिरा गांधी जी ने खुद के ताकत को बढ़ावा देने के लिए सुप्रीम कोर्ट के ताकत को बहुत हद तक कम किया था। जबरन, नसबंदी और प्रेस की आज़ादी पर रोक लगाई गई थी और इस सब अन्याय का करारा जवाब जनता ने सन 1977 के लोकसभा चुनाव में भारतीय जनता पक्ष को जिताकर किया। भारतीय जनता पक्ष के जीत से भारत में पहली गैर कांग्रेसी सरकार बनी और मोरारजी देसाई जी इनके प्रधानमंत्री बनने से भारत में सबसे पहले प्रधानमंत्री बने। यह सत्ता परिवर्तन लोकतंत्र की मजबूती और जनता की एकता की जीत के आवाज का प्रतीक था। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। 2 मिनिट 20 सेकंद. यानंतर परीक्षकांच्या मागणीनुसार आपण एक 5 मिनिटांचा ब्रेक घेत आहोत. त्यानंतर स्पर्धा पुन्हा नियमित सुरू होईल. Good afternoon everyone, respected teachers and dear friends. Today I would like to speak about important moments in the history of India. The emergency of 1975, which completes 50 years today. On 25th June 1975, our Prime Minister Indira Gandhi declared a natural emergency. During this period, fundamental rights were suspended, press
freedom was restricted and many opposition leaders were arrested. Citizens could not freely express their opinions and democratic institutions faced serious challenges. In this period last for 24 hours. This period lasted for 24 months. However, in 1977, elections were held and the people voted for Bharatiya Janata Party to power. This peaceful transfer of power proved that Indian democracy is strong and that the ultimate authority lies with the people. The emergency teaches us an important lesson. Democracy is not just about having a government, it is about protecting freedom, rights, and rules of law. It reminds us the power must always be used responsibly and that citizens must stay aware and active. As young citizens of India, it is our duty to respect our constitution and safeguard our democratic values. Thank you. Thank you. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो, आज आपण एका अशा घटनेची 50 वर्ष पूर्ण करत आहोत. भारताच्या लोकशाही इतिहासात एका काळ्या डागासारखी कोरली गेली आहे. 25 जून 1975च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देशात आणीबाणी घोषित केली आणि एका रात्रीत देशाचे रूपांतर एका मोठ्या तुरुंगात झाले. आणीबाणी का लावली गेली? कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधीची रायबरेलीची निवडणूक बेकायदेशीर ठरवली. सत्ता टिकवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्राचे स्वातंत्र्य आणि सर्वोच्च न्यायालय सर्व काही सरकारसमोर झुकले होते. हजार नेत्यांना, कार्यकर्त्यांना कोणतीही चौकशी न करता जेलमध्ये टाकण्यात आले. आणीबाणीतून आपण काय शिकलो? लोकशाही सर्व श्रेष्ठ सत्ताधाऱ्यांनी संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केले पाहिजे. हुकुमशाही इथे खपवून घेतली जात नाही. मूलभूत अधिकाराचे महत्त्व आणि आणीबाणीत नागरिकांच्या जगण्याचे आणि बोलण्याचे अधिकार हिरावून घेतले होते. लोकशाहीत हे अधिकार अबाधित राखणे गरजेचे आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात संघर्ष टाळला पाहिजे. न्यायपालिका ही लोकशाहीचा चौथा खांब आहे. जागरूक जनता आणि आणीबाणीची शिकवण जनतेचे सत्कार राहणे गरजेचे आहे. जनता आपल्या हक्कासाठी कधीही उभी राहू शकते. 1977च्या निवडणुकीत दिसले. आज 50 वर्षांनंतरही स्मरण करणे महत्त्वाचे आहे की लोकशाही सहजासहजी मिळत नाही. तिचे रक्षण करण्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहावे लागेल. लोकतंत्र जिंदाबाद यात्रा सारखे उपक्रम तरुण पिढीला या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जाता इतकेच म्हणेन की सत्ता येते आणि सत्ता जाते, पण देशाचे संविधान आणि लोकशाही मूल्ये सर्वोच्च आहेत. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी धनश्री समाधान वाघमारे. आदरणीय अध्यक्ष महोदया, मान्यवर परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका अशा काळात घेऊन जाणार आहे ज्या काळात भारतात लोकशाही होती पण लोकशाहीचा आवाज नव्हता. संविधान होते पण अधिकार नव्हते. निवडून दिलेलं सरकार होतं पण जनता शांत केली. 25 जून 1975 ही तारीख भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात गंभीर रात्र मानली जाते. त्या रात्री या देशात आणीबाणी जाहीर गेली. पण माझा प्रश्न असा आहे, आणीबाणी ही फक्त एक राजकीय घटना होती का, की ती भारतीय लोकशाहीची कसोटी होती? लोकशाहीचा श्वास गुदमरला. आणीबाणी लागल्यानंतर मूलभूत अधिकार निलंबित झाले. लोकांना अटक झाली. विरोधक तुरुंगात गेले. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लावली गेली. मित्रांनो, कल्पना करा,
आज जर तुम्ही सोशल मीडियावरती सरकारविरुद्ध एखादी पोस्ट टाकली आणि दुसऱ्या दिवशी तुमच्यावरती कारवाई झाली, तर त्या काळात लोकांना बोलण्याची सुद्धा भीती वाटत होती. जेव्हा शब्दांवर बंदी येते तेव्हा लोकशाही मूक बनते. न्यायपालिकेचा ऐतिहासिक चूक आणि नंतरचा स्वीकार ADM जबलपूर केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आणीबाणीच्या काळात नागरिकांना आर्टिकल 21 चा अधिकार मागता येणार नाही. म्हणजे जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क सुद्धा सरकारावरती अवलंबून पण वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की तो निर्णय चुकीचा. लोकशाही चूक होऊ शकते, पण चुकीची कबुली देण्याचं धैर्य लोकशाहीचं सौंदर्य आहे. 44वी घटना दुरुस्ती, लोकशाहीचा पुनर्जन्म. आणीबाणीनंतर 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली. आता आर्टिकल 20 आणि 21 कधीही निलंबित करता येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ भारताने आपल्या चुकांमधून शिकण्याची ताकद दाखवली. त्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आदेश पाळले, पण काहींनी अन्यायकारक आदेशांना विरोधही केला. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नियम पाळणं नाही, तर संविधानाशी निष्ठा राखणं होय. 1977ची निवडणूक लोकशाहीचा विजय. आणीबाणी संपल्यानंतर निवडणूक झाली आणि जनतेने सत्ताधारी सरकारला पराभूत केले. हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक होता. लोकशाहीत शेवटचा शब्द हा नेहमी जनतेचाच असतो. आजच्या काळासाठी धडा. मित्रांनो, 50 वर्षानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा, आपण जागरूक नागरिक आहोत का? मी माझं भाषण इथेच संपवतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आकांक्षा पंडित मोठे. मी BSc फर्स्ट इयरमध्ये. भारतीय लोकशाही ही आणीबाणी 50व्या वर्षी एक धाडस. भारतातील 25 जून 1972 रोजी लागू झालेली आणीबाणी ही भारतीय लोकशाही इतिहासातील अत्यंत महत्त्वाची आहे. संवेदनशील घटना होती. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि ही मार्च 1977 पर्यंत लागू राहिली. या घटनेचा आज 50 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय लोकशाही यातून घेतलेले धडे समजून घेणे आवश्यकता आहे. आणीबाणी काळात मूलभूत अधिकारी स्तर करण्यात आली. प्रेरणादायी निबंध लिहिले गेले आणि अनेक राजकीय नेत्यांचा अटक करण्यात आली. संसद आणि न्यायव्यवस्थेची भूमिका मर्यादित झाली. यामुळे लोकशाही नागरिकांचा स्वातंत्र्य किती महत्त्वाचा आहे ही प्रकाश समोर आलेली आहे. धन्यवाद. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव सुमित आगळे. भारताच्या लोकशाही इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील कालखंड म्हणजे द इमर्जन्सी. हा आपत्कालीन काळ 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 दरम्यान लागू होता. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी म्हणजे देशातील अंतर्गत अस्थिरतेचा दाखला देण्यात आला. लोकशाही हक्कावर परिणाम. नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. या प्रसारमाध्यमांवर सेन्सरशिप लागू झाली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली. राजकीय पार्श्वभूमी. इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय संकट निर्माण झाले. सरकारवर वाढता जनतेचा विरोध होऊ लागला. भीती आणि दडपशाहीचे वातावरण. काही ठिकाणी शांत विरोध तर काही ठिकाणी सक्रिय आंदोलन होऊ लागले. 1977 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. जनतेने मतदानाद्वारे आपला निर्णय दिला. आणीबाणी संपुष्टात आली आणि लोकशाही पुनर्स्थापित झाली. थँक्यू.
पाहुणे व मान्यवर उपस्थित आणि माझे प्रिय मैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. 50 वर्ष आणीबाणी भारतीय लोकशाहीसाठी शिकवणी. 25 जून 2075 रोजी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. हा एक भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात संवेदनशील दिवस, वादग्रस्त कालखंड मानला जातो. समोर 21 महिने देशात आणीबाणी लागू होती. या काळात नागरिकाची मूलभूत हक्क निलंबित करण्यात आला होता. लोकशाही मुलींना मोठे आव्हान म्हणून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला होता. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ प्रमुख, पाहुणे, मान्यवर, इथे जमलेले सर्व मित्रमंडळी, माझं नमस्कार. माझं नाव शीतल. आज मी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा विषय बोलणार आहे. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी या नेत्याने लोकशाही इतिहासातील सर्व संवेदनशील आणि वादविवाद काळखंडी मानला जाता. सुमारे 21 महिने देशाच्या आणीबाणी लागू होते. या काळातील नागरिकाचे मूलभूत हक्क निलंबित करण्यात आले. प्रबुद्ध माध्यमांची लादणी गेली आणि अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांचे तुरुंगात टाकण्यात आले. लोकशाही मूल्य मोठे आव्हान निर्माण झाले. जनतेचे आवाज दडपण्यात प्रसिद्ध झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good afternoon everyone. My name is Vaibhavi Tanaji Suryamshi. I am the student of BSc third year. The 50th anniversary of Indian emergency 1975 to 1977 is being observed in 2025-26, making 50 years of since Prime Minister Indira Gandhi imposed a 21st month suppression of civil liberties, press freedom and domestic processes declared on 25th June 1975. The period saw mass arrest, forced and governance by decree. Key up to date and 2026 revealed information regarding the 50th anniversary of the emergency. The 50th anniversary is being marked by intense political debates, with the Ministry of Culture and other institutes hosting events including the Emergency @50 dialogue in October 2025, focusing on the darkest chapter of Indian democracy. The emergency was proclaimed under Article 352 by President Fakruddin Ali Ahmad due to alleged
internal disturbances, but it followed the Allahabad High Court invalidating Indira Gandhi's election. Over 1 lakh people, including political opponents, journalists, and activists, were impressed during the 21-month period. The 50th year milestone has sparked discussion on the resistance of Indian democratic institutions, constitutional, and the importance of independent judiciary. Current discussion contrasts the 1975 era with contemporary chances, focusing on the protection of fundamental rights and the prevention of similar authoritarian measures. Thank you. भारतात 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, ज्यात 2025-26 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात लोकशाही निलंबित, विरोधी नेते तुरुंगात, प्रेस आणि जबरदस्ती नसबंदीसारखे भयंकर प्रकार घडले होते. कारण गुजरातचे नवनिर्माण आंदोलन, बिहारमधील जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, महागाई आणि इंदिरा गांधीच्या निवडणूक रद्दावर ठरवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयामुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता. धन्यवाद. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदेला आपण दिलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आपण खूप छान मनोगतं या ठिकाणी व्यक्त केलीत, इतकी छान मनापासून मनोगतं व्यक्त केलीत. आणीबाणीचा राग आणि आक्रोश मनामध्ये इतका दाटला होता की आपल्याला 3 मिनटं पुरली नाहीत. आपण मनापासून दिलेल्या या प्रतिसादाबद्दल संयोजक मंडळ आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. यानंतर ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं आपण घोषित करतो. आणखीन कोणी बोलणारे इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क साधायला हरकत नाही. कुणीही नाही असं गृहीत धरून आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपलेली आहे असं जाहीर करतो आहोत. यानंतर परीक्षक आपला निकाल तयार करतील, तो त्यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि यानंतर भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे, तर सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन आणीबाणीनंतर भोजनाचा आस्वाद घेऊन आपण घरी जावं हे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रीय आणीबाणी किंवा काही राज्यांतर्गत आणीबाणी किंवा काही ठराविक राज्यापुरती, देशांतर्गत आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी आणि राज्यापुरती मर्यादित आणीबाणी असे 3 प्रकार आहेत. राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली जाते? जेव्हा काही परकीय आक्रमण आहे, देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, तर त्याला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो. त्यावेळेला लावली जाते की लोकांना तुम्हाला आता ठीक आहे, आतापर्यंत आम्ही स्वातंत्र्य दिलं, पण आता युद्धच चालू आहे, त्यामुळे तुमच्या काही वैयक्तिक अधिकाराची की नोकरीला जायचं आहे किंवा तुम्हाला काही करायचं आहे, गरीब व्यवसाय बंदी आहे त्याच्यावर, किंवा बोलायला बंदी वगैरे. राजकीय आणीबाणी जी होती ती इमर्जन्सी जी आपण त्याच्याबद्दल की अंतर्गत काही खूप गोंधळ झाला आहे,
लोकांनी खूप मोठा उठाव केला आहे, आता हे लोकच कंट्रोल होत नाही, असं तर काही नव्हतं ना. इमर्जन्सीची कारणं ज्याला म्हणतात कारणच नव्हतं काही, तरी पण ती म्हणजे ती लादली गेलेली आणीबाणी होती, गरज असण्याचा काही भाग नाही. हा, आता ती लादल्यामुळं काही लोकांचा काही फायदा झाला असेल, काही लोकांना तर बरं वाटलं असेल, काय रे खरंच ताण देत होते ते नीट झालं, त्या लोकांना वाटलं ठीक आहे. पण तो एक त्याला काय म्हणतो त्याचा साईड इफेक्ट आहे. मूलतः अनेक लोकांच्या स्वातंत्र्यावर बोलणं, आज आपण काही मुक्तपणाने बोलतोय ना, ते बोलण्याचा एकत्र यायचा सुद्धा अधिकार नव्हता. कुणीतरी ते एक मला तूच हां तो एक मुद्दा, आणि दुसरा कुणीतरी एक मुद्दा फार सुंदर मांडला होते. थोडं विचार करताना जबरन नसबंदी, दोन शब्द नाही एकच आहे, तिथं स्वल्पविरामाला तो उच्चार करताना जबरन स्वल्पविरामाला उच्चारामध्ये तर बळजबरीनं तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा सरकार घुसलं होतं ना वैयक्तिक आयुष्यात, हे चुकीचंच होतं. मुस्कानचा शब्द होता, हां ते एकत्र पाहिजे, जबरन नसलं, जबरन नसबंदी असं नव्हतं ते तू तसं काढलं. ते थोडंसं काळजी घ्या, काय अपेक्षित आहे हे पण लक्षात घ्या. सध्या काय परिस्थिती आपण पुढे जाऊन बोलणार आहोत, ठीक आहे, तुमचे विचार कदाचित वेगळे असतीलही, पण आपल्याला जर स्पर्धेत जिंकायचं असेल तिथं जाऊ तर आपल्याला ह्याच अँगलने तो विषय मांडावा लागेल, आणि तो तसा आहेच आहे ऑलरेडी. तुम्हाला तो मान्य असेल नसेल, कदाचित तुमच्या घरचं विचार करणारे घरचे लोक वेगळ्या विचारसरणीचे असतील, पण ते वास्तव आहे की आणीबाणीचा कालखंड हा आपल्या देशातला काळा कालखंड होता. भारतीय लोकशाहीला लागलेला डाग आहे. आत्ता ज्यांनी लागू केली ते त्यांचे जे वंशज आहेत किंवा त्यांचे जे विचारसरणी मान्य करतात त्यातले बहुतांश लोक मान्य करतात की त्यांच्याही अधिकारावर कदा चालली होती. अधिकार सगळं एका ठिकाणी केंद्रित होणं हे लोकशाहीसाठी घातकच आहे ना. मुळात तो लोकशाहीवरचा हल्ला होता, आणि त्याला एक मुलामा दिला जातो की ज्याला काय म्हणतो राज्यघटनेमध्येच तशी तरतूद आहे आणीबाणी लावण्याची, तर त्याच्यासाठी तशी परिस्थिती होती का लावण्यासाठी, हा मुद्दा आधी तुम्ही क्लिअर करून घ्या की परिस्थिती अजिबात नव्हती, गरज नव्हती. पुण्यात तरी एका खासदाराची खासदारकी सुप्रीम कोर्टाला रद्द केली, 540-43 जे काही खासदार आहेत त्यावेळी अर्थात ते पंतप्रधान होते, हा नंतर चालू आहे, पण त्यांनी चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि जिंकली, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर 6 वर्षाचं पॅन लावलं होतं. त्याच्यानंतर मग हे सगळंच आपल्या हाताबाहेर जात आहे. आपला ना सरकारवर कंट्रोल राहणार आहे, ना आपल्या पक्षावर कंट्रोल राहणार आहे, ना परत आपण आल्यावर कदाचित काय परिस्थिती असेल, वेगळंच कुणीतरी मोठं झालेलं असेल आपल्यापेक्षा. तर ह्या सगळ्या असुरक्षित भावनेतून त्या काळच्या आपल्या बाकीच्या इतर गोष्टी सोडून द्या. इंदिरा गांधी मोठ्या होत्या, चांगले त्यांनी काही डिसिजन घेतले, देशासाठी काही चांगलं काम केलं तर ते मान्यच आहे, पण हा पर्टिक्युलर हा डिसिजन अत्यंत चुकीचा होता, हे तुम्हाला क्लिअर असावं लागेल तुमच्या डोक्यात, तर तो तुम्हाला मांडता येईल. बाकी इतर हे थोडंसं क्लिअर करा की आपण पुन्हा तुम्हाला ते करायचं आहे तर आपण जरूर चर्चा करून ठरवू. कारण मी जास्त बोलले गाडी अगदी व्यवस्थित चालू असतं मध्ये ब्रेक मारणार नाही, ते संपले होते. हां ते बरोबर, तो ब्रेक ते बाहेर लगेच लक्षात आलं चांगले तयार होण्यासाठी चांगलं बोलते. तिचं तर काय फक्त स्पीड ॲटिट्यूड आहे चांगलं बोलण्याचं, त्याचंही छान आहे. थोडं कॉन्फिडन्स पाहिजे आता, बाकी छान आहे. चांगलं होतं, मटेरियल चांगलं होतं.
सुरुवातीलाच बोलले ना पहिलीच असं करायचं ठरवलं सगळेच वेगवेगळ्या अँगल प्रत्येकाचा काहीतरी प्लस पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सगळंच आहे. 50 असायचे पण परीक्षेत 3 असायचे. आज परीक्षेत 5 होते, बोलणारे 15 होते. 5च हा क्रमांक आपल्याला 5च काढायचा आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही जर मोमेंटो बघितला, एवढ्या ह्याच्यासाठी 200-200 किलोमीटरचा प्रवास करणारे एकेकाळचे स्पर्धक 4-4 दिवस स्क्रिप्ट तयार करण्यासाठी 10-10 माणसांना जाऊन भेटणारे, महाविद्यालयामध्ये जाऊन कविता संग्रह, ललित संग्रह किंवा वेगवेगळ्या विचारवंताचे साहित्यिकाचे कोटेशन काढणारे. आणि आज जेव्हा बघतो की केंद्र सरकारची स्पर्धा आहे, इथून तुम्ही जेव्हा तुमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्य पातळीवर जाणार आहात आणि राज्य पातळीवरून तुमचा राष्ट्रीय पातळीवर निवड होणार आहे, म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर याला गांभीर्याने घ्याल तेवढ्या लवकर तुमच्या जीवनामध्ये या स्पर्धेतून परिवर्तन घडेल, एवढ्या ताकदीची स्पर्धा आहे. आम्ही स्पर्धा सोडल्यानंतर पाणी पुरवठ्याची स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेला एवढं ग्लॅमर आल्यानंतरच्या काळात, परंतु जेव्हा आपण बघतो की काही स्पर्धा आणि काही परीक्षक आणि काही विषय या सगळ्यात बघितला तर आजचा विषय सुद्धा नवीन होता. बोलणारे स्पर्धक सुद्धा त्या पद्धतीने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत होते. संयोजकांनी संयोजकाच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली. म्हणजे मी असं पहिल्यांदा बघतोय, प्रशांतजी त्या क्षेत्रामध्ये आवड असलेले, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा निर्माण केलेला, त्यामुळे बोलणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल, स्पर्धकाबद्दल त्यांना एक प्रकारची आपुलकी आहे. पण ज्या वेळेला त्या येणाऱ्या स्पर्धकाला एवढे चांगलं पारितोषिक या ठिकाणी भेटणार आहे, स्मृतिचिन्ह आहे, प्रमाणपत्र आहे आणि तुमच्यासाठी 5-5 परीक्षक परीक्षण करणार आहेत, मग अशा वेळेला तुम्ही विचार करायचा की फक्त 3 मिनिटं आहेत. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? किती सेकंद बोलायचं होतं तुम्हाला? फक्त 180 सेकंद. मग आता विचार करा, एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर बोलणं मधमाशीसारखं पाहिजे. मधमाशी जसं फुलातून मकरंद किंवा मध बाजूला काढते, म्हणजे एकीकडं ढिगाणं तुम्ही काही बघा, पण छोट्या स्वरूपामध्ये असलेल्या मधाची जी गोडवी, त्या गोडव्यासाठी माणूस माशा सुद्धा अंगावर घेत असतो. मग आपले शब्द, आपलं मांडणी, आपला विषय किंवा आपण इथून येताना जेव्हा तो विषय मांडत असतो त्यावेळेला आपल्या मनाला कळत असतं की आपण प्रामाणिकपणे किती प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे इथं येणं आल्यानंतर उगाच बोलणं आणि घड्याळाकडे बघत वेळ संपला की खाली जाणं, म्हणजे तुम्हाला तुमचाही आनंद घेता येत नाही. बघा, बक्षीस घेताना जेवढा आनंद वाटतो तुम्हाला की माझं नाव उच्चारलं गेलेलं आहे, मला पाहुणे पारितोषिक देणार आहे, माझा तिथं सत्कार होणार आहे, हा जो क्षण असतो ना तुमचा, त्या क्षणासाठी एवढी बाकीची सगळी पडद्यापाठीमागची मेहनत असते. काही वर्षापूर्वी आलेला चित्रपट आर्ची आणि परशाचा, नाव काय होतं त्याचं? ते आर्ची आणि परशामुळे चालणार होतं बरं. 2 घटक लय महत्वाचे होते त्याच्यामध्ये. एक त्याचा दिग्दर्शक महत्वाचा होता आणि 2 त्याचा संगीतकार महत्वाचा होता. कोण होते त्याचे संगीतकार? अजय आतुर आणि दिग्दर्शक नागराज. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे येऊन बोलता त्यावेळेला तुम्ही बोलणं, तो निवडलेला विषय, त्या विषयावरचं तुमचं कंटेंट आणि तुम्ही त्यावेळेला कशा पद्धतीनं त्याची मांडणी केली, त्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन होत असतं आणि मग तुम्ही त्या पारितोषिकापर्यंत जात असतात. अलीकडे काय झालंय, तुमचा दोष नाही, तुमच्या जनरेशनचाही दोष नाही. झालं काय, सगळी फास्ट फूडची सवय झाली. 8-8 मिनिटं 10-10 मिनिटाच्या स्पर्धा असायच्या आणि 12 त्यावेळेला कळायचं की तेवढे मिनिटं चांगल्या पद्धतीनं मांडणी करणं आणि स्पर्धेत बक्षीस 3 असायचे आणि त्यावेळेला अमाऊंट 1-2-3,000 खूप झालं 5,000 सोडता 11,000 होत आलं. आणि आता परीक्षक म्हणून गेल्यावर 51,000, एकदा 51-25,000च्या स्पर्धेला परीक्षण केलं. 5 मिनिटाचा वेळ होता, 25,000 बक्षीस, मिनिटाला 5,000 होते. कुठलं दुसरं क्षेत्र नाही की एकट्याला 5 मिनिटामध्ये एवढी रक्कम देणार. वक्तृत्व हे एक असं क्षेत्र आहे की जिथं एकट्याला स्वतःच्या गुणवत्तेनं, आपल्या अभिव्यक्तीनं, आपल्या मांडणीनं
आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुमच्या परीक्षणाबद्दल मांडणीबद्दल तर बोललंच पाहिजे. ऑस्कर नावाचं पारितोषिक चित्रपट क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर प्रचंड महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. आणि भारतामध्ये जय हो नावाचं एक गाणं होतं, स्लॅम ऑफ मिलिनियर नावाचा चित्रपट होता आणि हे सगळं काम केलं होतं A.R. रहमान नावाच्या संगीतकाराने. त्यांना ऑस्करचं नामांकन झालं होतं, पण त्या नामांकनाला उत्तर देत असताना त्यांना भाषण करायचं होतं. गायन करणं सोपं आहे, रियाजाने येणारी कला सरावाने साधनेनं ते होतं. पण जेव्हा तुमचं जग ऐकणार आहे आणि जगाला तुमच्या या कलाकृतीतलं गमक सांगायचं आणि त्याची मांडणी तुम्हाला वक्तृत्वामध्ये करायची, तेव्हा A.R. रहमानला घाम लावला. ज्याची अपॉइंटमेंट 2-2 महिने भेटत नाही. ज्याला कुणाला जर त्याला भेटायचं असेल तर त्याला तिथं 2 मिनिटं बोलण्यासाठी घाम येत होता. म्हणजे वक्तृत्व ही कला. मुळे सर म्हटले त्याप्रमाणे वक्ता जसं सहस्त्रसु आहे. शिवी देणं वेगळं, ओवी गाणं वेगळं आणि त्या ओवीतून तुम्ही माणसांचे मन पेटवणं वेगळं. वक्तृत्व हे तुमच्यातून समोरच्याला प्रेरणा देणारं असणं अपेक्षित असतंय. तुम्ही फक्त विचार करा की या ठिकाणी येऊन 3 मिनिटांमध्ये आपण त्या आणीबाणीला किती न्याय दिला. तुमच्यातलं किती जणांना वाटलं की ती आणीबाणी तयार होणारी परिस्थिती का निर्माण झाली, त्याच्यासाठी जे काही वेगवेगळे घटक होते हे 3 घटक तर तुम्हाला लक्षात आले पाहिजे. एक राजकीय सत्तेचा घटक, 2 कायदा म्हणजे न्यायपालिकेचा घटक आणि 3 सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा. आणीबाणी लागल्यानंतर सर्वात मोठी इथं किंमत कुणाला चुकवावी लागली तर सर्वसामान्य माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं त्या गोष्टीने घाला आला होता. म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला राज्यघटनेनं दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम त्या ठिकाणी रद्दबातल झालेलं होतं. आणीबाणी किती प्रकारचे आहेत तेही तुम्ही सांगा सर. म्हणजे आपल्या देशामध्ये फक्त राष्ट्रीय आणीबाणी एवढी एक नाही तर प्रादेशिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी या वेगवेगळ्या पद्धतीच्या आणीबाणी आहेत. त्यामुळं आपण जेव्हा 1975चा कालखंड मांडत असतो त्यावेळेला निदान त्याच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे पैलू आहेत ते समोर आले पाहिजे. आणि ते जेव्हा समोर येतील तेव्हा कळेल की जनसंघानं दिलेला जो काही लढा होता किंवा आणीबाणीच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन किंवा त्या काळामध्ये जेवढ्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं त्या सगळ्यांचं त्या त्या काळामध्ये प्रचंड म्हणजे त्यांना स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी किंमत मोजावी लागला होता, संघर्ष करावा लागला होता. त्यामुळं आता जेव्हा तुम्ही इथून जाल तुमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधी करत असताना तुम्हाला तुमचा जो 3 मिनिटाचा 5 मिनिटाचा जो काही राज्य पातळीवरचा वेळ आहे तो वेळ प्रामाणिकपणे इमानी इद्वारे वापरावा लागेल. म्हणजे एकदा द्रोणाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन गेले होते आणि त्यांना त्यांची परीक्षा चाचणी होती. त्यांना विचारत होते की तुम्ही जेव्हा निशाण्यावर बाण मारणार आहात तेव्हा तुम्हाला काय काय दिसतंय. विद्यार्थी सांगत होते आकाश दिसते, झाड दिसते, परिसर दिसते. द्रोणाचार्य त्यांना बाजूला हवा म्हणायचे. असं करत करत शेवटी एक विद्यार्थी आला आणि त्याला विचारलं बाबा रे तुला काय दिसतंय. त्यावेळेला त्याला सांगितलं झाडावरच्या पक्ष्याचा डोळा दिसतोय. म्हणजे तुमचा निशाणा, तुमचं ध्येय, तुमची उद्देश एवढा स्पष्ट पाहिजे की तुम्हाला तुमचं टार्गेट दिसलं पाहिजे. उद्या धाराशिवला पारितोषिक येत असताना तुमच्या प्रतिनिधित्वाचं किंवा तुम्ही तिथं जी मांडणी करणार आहात त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. ज्यांचा क्रमांक आला त्यांचं अभिनंदन, ज्यांचा क्रमांक आला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करा. पण तुम्ही त्यापेक्षाही चांगलं बोलू शकता. काही जणांचा टायमात अडचण झाली म्हणजे 3 मिनिटाचे वक्ते त्यांचं कंटेंट एवढं झालं की 4-5 मिनिटं पुरले नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे. तुम्हाला इथे येऊन मांडणी करता आली पाहिजे. आणि या सगळ्याबरोबर संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आणि शिस्तीत ही स्पर्धा पार पाडली. त्याबद्दल संयोजकांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हा सर्वांचं विजेत्यांचंही अभिनंदन. परीक्षक म्हणून मनोगत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण कुठलाही वेळेमध्ये न दवडता थेटपणे पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत. पूर्वी ज्यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं त्यांचा पुन्हा एकदा आपण स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करत आहोत. सर्वप्रथम डॉक्टर जयकुमार श्रामराज सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
त्यानंतर वेळून आलेले दीपकजी मुळे यांचा या ठिकाणी सत्कार होता. पंडित दीपकजी मुळे. त्याबरोबर खास तुळजापूर या ठिकाणी आलेले श्री विजय देशमुख यांचाही या ठिकाणी सत्कार होता. दिनकर आश्वासक या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित आहेत, परंतु त्यांचेही मनपूर्वक आभार. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती की आजच्या पारितोषिक विजेत्यांना आपण लगोलग पारितोषिकं देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिकं पटकावलेली आहेत अशा 4 विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. त्यापैकी सर्वप्रथम आमंत्रित करतोय मुस्कान सय्यद हिला. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यांनी पुढच्या वर्षी चांगली तयारी करायची. त्याचबरोबर अंकिता येडके 3 मिनिटांनंतर अतिशय उत्स्फूर्तपणे आपलं मनोगत या ठिकाणी तिनं व्यक्त केलेलं होतं. सूर्यवंशी यानंतर या स्पर्धेमध्ये विजेते आपण घेत आहोत. 5व्या क्रमांकावरती आहे समर्थ अंदाप्पा कुंभार, श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजवटी. मानसी सतीश कोलंदर. तृतीय क्रमांकावरती आहे अल्फिया जब्बार कनकटपूर. द्वितीय क्रमांकावरती आहे आयशा असलम अख्तर. आणि प्रथम क्रमांकावरती आहे वैभवी राजाभाऊ ठाकर. त्यानंतर सर्व यानंतर सर्व विजेत्यांनी एकदा ग्रुप फोटोसाठी समोर या पटकन सगळ्यांनीच. आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. आणि
सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता